हम लोग ने सुबह सुबह खाए कांदा पोहे. मॉर्निंग छोटी भर आई तुझी ह्याच्यापासून हजमोला बनवला होता तुम्ही हेच खाऊन तुमचा हाजमा नीट करतात. परत परत दिली चाकू मम्माने दे दिली ना. चला अरे शेवगी पण दिली चटणी बिटणी पण दिली. हम लोग ने सुबह सुबह खाए कांदा पोहे आणि त्याच्यामध्ये मिरची जास्त होती, थोडस जीवेला कसं तरी झालं. आणि आता आम्ही चहा पण पिलेला आहे. आता आम्ही चालू आहे फिरायला. आता गाईज गुड मॉर्निंग. तर आज आहे नेक्स्ट डे आणि आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट डे. कालचा जो व्हिडिओ काढलेला जे काय आम्ही खाल्लं पिल्लं, त्यांनी काल तर तुझा व्लॉग बघितलाच नसेल तर काय. अरे ते पुढे येईल. जो हमने किया नवीन स्टार्ट करायचं. हमने क्या किया, हमने बस कल खाते रहे मराठीत बोलते का नक्की? मिक्स दोघं ऑडियन्स. नाही ते काल झालं ना आपलं. काय लेट्स हॅव इट, लेट्स टेक फर्स्ट बाईट. सो गाईज हा आहे आपला पार्ट 2. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर तुम्ही नक्कीच बघा. मी माझ्या भावांसोबत खूप एन्जॉय केला त्या दिवशी. आता आपण निघालेलो आहे माझ्या मावशीकडे. तर मी तुम्हाला दाखवेल की काय काय आम्ही करतो काय नाही. आम्ही इथे नायट्रोजन गॅस भरायला आलोय, म्हणजे हवा भरायला आलोय टायरमध्ये. ते अलग हवा आहे त्यांची नायट्रोजन गॅस. लॉंग टाइम टिकते आणि काहीतरी असतं ते तशीच असते, कमी जास्त असं काही सीन होत नाही तो. तर त्याच्यासाठी आलेलो आहे आणि मग आम्ही निघू. रनिंग केल्यानंतर ती टायर गरम होतात आणि टायर मधली हवा वाढते. मग प्रत्येक ठिकाणी हवा कमी करायला लागते. थंड पण ठेवते ना रे. हा, आणि ही टायर थंड ठेवते. तर कळालं काहीच ती हवा काय करते सांग. years later. काहीच आपण आलो आहे ब्राह्मण गावला. मी तुम्हाला दाखवते. त्याची ओटी भरण आई तुझी ओटी भरण. हॅपी ओटी भरण. कैसा लगा मेरा मजाक? ही आमची नवीन वहिनी आहे. कशी मस्त तू. गाइस ये हमारा दूसरा भैया है, म्हणजे माझा मावशीचा मुलगा आहे. याची ती बायको होती. नवीन आमची बाई. फुल सेट बीट होऊन आलाय. काल इन्स्टाला स्टोरी बिरी ठेवली होती अशी. मी कोण आहे तुम्ही हिला बघितलंच असेल पहिल्या व्हिडिओ मध्ये. हो ब्राह्मण गाव. हॅलो गाईज, ही आहे आमची मोठी वहिनी. जास्तच तोंड गोरत दिसते माझ्या बहिणीचं. आज यांचं ओटी आणि पडले तिकडे खालती. हे खालती हजमोल्याचे दाणे आहेत. ह्याच्यापासून हजमोला बनवला होता. तुम्ही हेच खाऊन तुमचा हाजमा नीट करतात का? आम्हाला नॅचरली हाजमा बरोबर आहे का तुमचा? काही गरज नाही ते खायची. ते अशा लोकांना शादी हुई है, मैरिज लाइफ कैसे चल रही है? रोज संडे को घूमने जा रहे हैं और खा रहे हैं. पिक्चर शादी हुई तो इमीडिएटली आईफोन में. शादी की स्विच मार दिए. शादी होके कितने महीने हो गए भाई आपको? 5 महीने हो गए ना. 5 महीने में आपने क्या किया? बस खाते रहे, बस खाते रहे, बस खाते रहे. ये तुम्हारे लक्षण
ॲनिमल व्हायलेन्स. वजन नाही लागलं. ए तुझ्या लग्नात आपण हिलाच घेऊ श्रीराधा. बिचारी रे. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. हाँ काय करतोस. आम्ही फाइट कर रहा हूँ, कुस्ती खेल रहे हैं. बराबरी का मुकाबला हो रहा है. पकड़ रे इसको, पकड़. तिने का तो सामने बस तो पकड़े भेंके. तुमको बकरी से क्या प्रॉब्लम है भाई. तुमको बकरी से क्या प्रॉब्लम है. मत छोड़ो मुझे. देने का परत बस कर. प्रोग्राम झाल्यानंतर मी डायरेक्ट जेवायला बसली. सो जसं की भावाचा ऑर्डर आलाय कमी खायचं, कमीच खाऊ, आपल्याला पण वेट लॉस करायचं आहे आणि म्हणून मग मी कमीच जेवली. असं किती मोठं होत पोटछोट होऊन गेलं. अरे भाई कैसे कैसे लोग रहते. गाईज हे मक्कीचं वावर आहे. मक्की म्हणजे कॉर्न गाईस, कॉर्न जे तुम्ही पिझ्झावर कशावर पण टाकून खाता. अशा एवढ्याशा रस्त्यात आम्ही चालतो आहे. धस जा रहे नीचे. मैं अंदर जा रही हूँ गाइस. मेरी पूरी चप्पल है, देख सकते हो आप. बरोबर कपल फोटोशूट. थोड्या दिवसांनी माझ्या त्या भावाचं पण लग्न होणार आणि या बहिणीचं पण लग्न होणार आणि त्याच्यानंतर तुझं. नाही आपण आपलं पाहू नंतर. अशा प्रकारे ब्लॉगर थंड झालेले आहेत. कंटेंट नहीं मिल रहा है ब्रो, कंटेंट नहीं मिल रहा है. और क्या कंटेंट. अरे ये शेत में क्या कंटेंट हो. वो देखो कंटेंट, वो रहा कंटेंट. ये रहा कंटेंट है घरून. मैं देखो कैसे धस रही हूँ. वो तुम्हारा वेट ज्यादा होने के कारण तुम धस रही हो. ऐसा कुछ नहीं, तुम भी धस ही रहे हो. तुम कौन से ऊपर तैर रहे हो. मैं ऊपर तैर के आ रहा हूँ. तैर नहीं रहे हो. वो तो मैं बता रही हूँ जेन्युइनली. तो तुम मेरा वेट बता रहे हो. हा इकडे जरा चांगलं, इकडे जायला काही हरकत नाही. सापा असू शकते. नाही असू शकत. हे बघ इथून जायला. इकडून पण आहे. मग चल. नाही जर तिकडे. देखो ये बड़े लोग यहाँ से आ गए. चप्पलाची माती घुसली गाई. अरे गाईज नुसती माती. मिशन सक्सेसफुल. गाईज हिला खजिना भेटलाय. तोड ना मग. आयफोन काढला होती. राहू दे, माझ्यासाठी माझा आयफोनच चांगला. गाईज रो रे गाईज रो रे. गाईज इथे एकदम मस्त वाटतं, एकदम छान वातावरण आहे. गाईज आम्ही परत चाललो आहे. भांडण होते वाटतं कदाचित.
बघून येऊ आपण. खरंच भांडण होतंय का? घाम आलाय मला, गरम होते काय. यार हे कसं करायचं ग? इथे बघायला पण किती छान वाटतंय. ही बाजरी आहे का ग? फोटो काढ ना यार. ही बाजरी? हो नाही मग काय. हो बाजरी. ही बाजरी, तुम्हाला बाजरीचे कणस दाखवतो. हे घ्या बाजरी. हे बघा बाजरी. अरे भांडण तर नाही होते, भांडण नाही होते गाईस. ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे. पप्पा टोबी पप्पा स्वागत मग चालली तुझ्या आता ओटी भरण. आता तू लवकर पप्पा होशील, मग तुला पप्पा पप्पा बोलतील सर. करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. मी तुला देईल मग. इकडं कोणी दिली? कोणी दिली तुला? चाकू मम्माने जे दिली ना. चला साहेब चला. सो गाईज आपलं सर्व जेवण वगैरे प्रोग्राम झाला आणि आम्ही निघालो घराकडे. आणि मग घरी मी बघा किती थकली होती, मला नंतर काही बोलण्याची पण इच्छा नव्हती म्हणून म्हटलं मग नंतर व्हॉइसच देईल. आणि आम्ही निघालो आणि घरी पोचल्यानंतर मी थोडा वेळ झोपली आणि नंतर उठली तर बघितलं माझ्या घरात सर्वजण इकडे वडापाव वगैरे खात होते. त्यांना भूक लागली, त्यांनी मग मला पण उठवलं आणि मग मी पण एक वडापाव खाल्ला. आणि त्यानंतर मावशी वगैरे त्यांनी पॅकिंग केली आणि ते पण निघाले नाशिकला. त्याआधी मावशीकडे गेले नाशिकचा आणि मग तिकडून तर त्यांच्या गावाला निघाले. बाय 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 बाय. हा आता बरोबर बाय बाय हो गया. अरे यार बाय बाय बस 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 बस. तर गाईज आता मावशी दादा ते सर्व गेले आणि आम्ही पण आता घरी येऊन लागलोय. आता प्रोग्राम पण झाला जसं की तुम्ही बघितलाच असेल. तर फार चांगला झाला प्रोग्राम. फक्त त्यांनी आउटसाईड जर गेला असतं ना तर मग जास्त छान फोटोज वगैरे आले असते. पण छान केलं, मला आवडलं. मग आम्ही आता आलो, मावशी ते पण गेले आणि आता मी बाजूच्या आंटींकडे आलेली. मी त्यांना मामी म्हणते. त्या इथे खिचडी बनवता, मी तुम्हाला दाखवते. ते आमच्या शेजारी राहता आणि हे ते खिचडी बनवायची तयारी चालू आहे. आणि फार जीवावर आलेलं आहे त्यांच्या, एवढं जीवावर आलेलं आहे की बघून मला जीवावर येऊन गेलं की एवढं जीवावर आहे. नाही म्हणजे आज तुम्हाला एवढं जीवावर का? कंटाळा येतोय. आणि तुम्हाला हप्त्यातून कसं जेवण? मला आठवड्यातून एकच दिवस जेवण पाहिजे होतं. हा कसं? आठवड्यातून एकच दिवस आणि आपोआप बटन दाबलं की ते आपोआप जेवण जायला पाहिजे होतं. आणि जेवण पण यायला पाहिजे. जेवण पण यायला पाहिजे होतं. असे मशीन आपण लवकर शोध करू मामींसाठी बनवायचा. लवकरात लवकर असं तुम्हाला जर तसा शोध लागला तुम्ही मला नक्कीच सांगा, म्हणजे मामींचा ताण कमी. आधी मला पाठवा. आधी यांना पाठवा. मी ऍड्रेस खाली मेन्शन करून देईल जर तुम्हाला भेटला तर. ठीक आहे चला मग गाईज आपण हा ब्लॉग आजचा इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मशीन पाठवा. मशीन नक्की पाठवा, भले सबस्क्राईब नंतर करा पण काही सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच जर तुम्हाला ब्लॉग आवडले असतील माझे तर मला सांगा आणि मला असेच छान छान ब्लॉग मी तुम्हाला टाकत राहील. तोपर्यंत बाय बाय.